Audio Jungle. Audio Jungle. हाय हॅलो नमस्कार. मी प्रतिमा परियान मॉममध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर परी गेलेली आहे मगाशी स्कूलला. 8:15 वाजता ती स्कूलला जाते. त्याच्या अगोदर मला टिफिन वगैरे तिचा आवरायचा त्यामुळे सगळं आवरून घेतलं मी. आणि घरामध्ये आता सगळी कामं तशीच पडलेली आहेत. आता मी सगळी कामं करायला घेतली. त्याच्या अगोदर मी न्यू इयरपासून वर्कआउट जास्त करण्याचं स्टार्ट केलेलं आहे आणि तेच बराच वेळ झालं मी करत होते. मला वाटतं मी जवळजवळ अर्धा ते पाऊण तास केला. आज जास्त झालं नाही मला, कारण लेग खूप दुखायला लागलेत माझे. आणि पहिल्या दिवशी कसं जास्त म्हणजे काल केला होता मी. त्याच्या अगोदर मी थोडं थोडं करायचे, पण जास्त वर्कआउट आज मी केलेला आहे, त्यामुळे जास्त पाय दुखतात. तर म्हटलं आज एवढंच बाद झालं, नंतर बघूया आपण. म्हणजे दररोज करत करत जसं जाईल ना तसं तसं आपल्याला सवय होऊन जाते. तशी मला सवय आहे, पण सवय होऊन जाते. आणि चला आता घरामध्ये खूप पसारा पडला, सगळं आवरून घेते मी. मला लसूण आणला होता गावाकडून, तर त्याच्यामध्ये खूप कचरा झाला आहे, तर तो पण मला क्लीन करायचा आहे. आणि घरामधले फरशी वगैरे सुद्धा मला सगळी क्लीन करायची. कपडे मशीनमध्ये धुवायला टाकायच्यात. आज हाताने काही कपडे धुणार नाही मी. आज जरा कंटाळा आला आहे, कारण पाय पण खूप दुखत आहेत बसायचं म्हटलं की. तर चला आजचा दिवस मी तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. नवीन कोण चॅनेलवरती असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आत्ताच झाली आहे माझी फरशी वगैरे पुसून. छान अशी फरशी पुसून झाली. मस्त वाटलं, घरामध्ये फ्रेश वाटतं फरशी पुसल्यानंतर. आणि आता माझ्याकडे भांडी भरपूर पडलेली आहेत घासायला. ती भांडी घासायची आहेत मला. मला खूप कंटाळा आला आहे, आता पण करावंच लागणार आहे. दाखवते मी तुम्हाला किती भांडी पडलेत. पूर्ण किचन भरले आज भांड्याने. दिसत असेल तुम्हाला, सगळं पूर्ण किचन भरले. इकडं पण बेसिंगमध्ये भरपूर सारी भांडी आहेत. आणि आता मला ही सगळी क्लीन करायच्यात मस्तपैकी. तर आता मी सगळी भांडी घासून घेते आणि त्याच्यानंतर मग आपण बोलूया. बाय. होमवर्क नाही दिला का? झोपायला घेतलं लगेच. बघा आमची परी, नवीन ब्लँकेट आले की लगेच ब्लँकेट घेऊन झोपण्याची तयारी. कस काय नाही दिला होमवर्क?
प्रेयरमध्ये ना आमची प्रेयर झाली. नंतर परत म्हणजे क्लासमध्येच झाली. आम्ही बसलो थोडा वेळ ना. दुसऱ्यांची प्रॅक्टिस झाली डान्सची. नंतर आम्हाला बोलावलं. तर लंच ब्रेक पर्यंत डान्स प्रॅक्टिसच चाललेली. खाली पाठवलं, आम्ही लंच ब्रेक केलं. लंच ब्रेक नंतर टीचर ते हे घेत होते प्रॅक्टिस दुसऱ्यांचं. आणि एक दीदी आलेली बाइंड करायला, तिचं नाव दुर्वा आहे. आणि नंतर आम्हाला खाली बोलावलं डान्सच्या प्रॅक्टिससाठी. मग अख्खा दिवस त्याच्यातच गेला. मग आम्हाला काहीच शिकवलं नाही, फक्त ड्रॉइंग लेक्चर शिकवलं. त्याच्यात आम्हाला ट्रॉफी दिली. झाली होत आली का डान्सची प्रॅक्टिस का नाही अजून? नाही, मग आमचं पहिलं ना गोंधळ मांडलेला माई माऊलीचं होतं. पण ना त्याच्यात एकच स्टेप होती ना, दुसऱ्या स्टेप नव्हत्या. त्याच्यानंतर ते कट केलं आणि हे घेतलंय होय. संध्याकाळच्या वेळेला मी भोपळ्याची भाजी करायला घेतली होती. खरं तर हा भोपळा आम्ही सांबर बनवण्यासाठी आणला होता, पण खूप दिवस असाच होता, त्याच्यामुळे म्हटलं चला आता भाजी करून टाकूया. तर भोपळा चिरून घेतला आहे मी. त्यानंतर वाटण्यासाठी सगळं साहित्य घेतलं आहे. कांदा, खोबरं, कोथिंबीर, मीठ, आलं, लसूण हे सगळं एकत्र वाटून घेतलं. त्याच्यानंतर कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे, जिरी मोहरी टाकली, त्यानंतर कढीपत्ता पण घातलेला आहे, छान तडतडून दिला आणि त्यानंतर हळद पण घातलेली आहे. जेवढे तुमच्याकडे मसाले असतील तेवढे तुम्ही वापरू शकता. तरी इथं मी घरचा मसाला वापरला. त्यानंतर जो भोपळा चिरलेला होता तो भोपळा पण तेलामध्ये टाकला आणि आता छानपैकी असं परतून घेणार आहे. भोपळा खूप छान लागतो अशा प्रकारे केला तर. आणि अजून जर छान बनवायचं म्हटलं तर तुम्ही त्यामध्ये अख्खे मूगसुद्धा टाकू शकता. तर आता वाटून घेतलेलं होतं मी, ते भोपळ्यामध्ये ॲड केलं आणि त्यानंतर मूग डाळसुद्धा ॲड केलेली आहे. आणि जेवढं हवं आहे तेवढं पाणी टाकून मी आता कुकरला झाकण लावून घेतले आणि अशी भाजी काहीशी तयार झालेली आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा.